टू माय चॅनल. मी घेऊन आले नेक्स्ट के ड्रामा. मला ना थोडी सर्दी झाली आहे, तर माझा आवाज क्लिअर नसेल तर आय एम सॉरी. वेदरच असं आहे, बट इट्स विंटर कमिंग इन मुंबई. इट्स देअर अँड आय एम लाइकिंग इट, वॉट एव्हर इट इज. सो द नेक्स्ट के ड्रामा. ओके, दिस वन is actually different. म्हणजे मी आधी खूपदा बोलले की दिस वन वॉज डिफरंट दॅन द वन्स आय वॉच बिफोर, बट दिस वन वॉज रिअली डिफरंट, कारण इट वॉज अ पिरियॉडिक के ड्रामा. इट इज द फर्स्ट एव्हर पिरियॉडिक के ड्रामा आय हॅव एव्हर वॉच्ड. आणि मी खरं तर सांगू, सुरू करताना खूप स्केप्टिकल होते की कसा असेल, मला बोर होईल का, मी बघू की नको, खूप विचार केले. आणि फायनली किमसू ह्यूचे, जसं मी म्हटलं की मी एक ऍक्टर पकडला की मी त्याचे खूप सारे ड्रामाज बघत जाते, तर किमसू ह्यूचे ऑलमोस्ट माझे बाकीचे सगळे ड्रामाज बघून झालेले. सो this was the only one remaining, so I had to watch it. सो मी फर्स्ट एपिसोड स्टार्ट केला, पण मला तो खरंच आवडला, कारण मग मी त्याच्यानंतर दुसरा बिकॉज द स्टोरी इज इंटरेस्टिंग, बिकॉज ते पास्ट मधलं आहे, तर तशी हिस्टॉरिक स्टोरी आहे आणि ते एंगेजिंग आहे. द फॉर्मॅट इज डिफरंट. जनरली कधी कधी आजचे एपिसोड्स आज मध्ये एपिसोड्स शूट होतात आणि मग बॅक स्टोरी दाखवत राहतात, बट त्यांनी काय केलंय की ऑलरेडी बॅक स्टोरी बरीच, म्हणजे पहिले 4 एपिसोड्स त्यांनी पास्टची स्टोरी दाखवली आहे आणि देन दे गो ऑन टू द फ्युचर. सो बिकॉज ती पास्टची स्टोरी पण खूप इलॅबरेट असते आणि त्या स्टोरीमध्ये सगळे यंग ऍक्टर्स त्यांनी जे वापरले आहेत, म्हणजे ज्यांनी काम केलंय, ते ऑल आर नाव फेमस ऍक्टर्स, मोस्ट ऑफ देम. हिम शी वॉ आहे, who you might know because of Squid Game. Then Kim Yoo Jong आहे, शी इज व्हेरी प्रिटी, शी इज रिअली प्रिटी. तिने खूप छान पण काम केलं आहे. देन किम सो ह्यू आहे, गुड बॉय मध्ये जी आहे ती. सो देर आर सो मेनी गुड ऍक्टर्स. अजून बरेच आहेत, त्यांचे काही काही ड्रामाज बघितले नाही आहेत, पण ऑल आर लाईक व्हेरी गुड ऍक्टर्स. जे चाइल्ड ऍक्टर्स ज्यांनी काम केलंय, दे मस्ट हॅव बीन 13 years old or something like that. आणि देन आफ्टर 4 एपिसोड्स नाव मध्ये स्टोरी स्टार्ट होते. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे ओव्हरऑल. ऑफकोर्स म्हणजे पिरियॉडिक ड्रामाचा ओव्हरऑल टोनच जसा हेवी असतो, यू कॅन डू एनिथिंग अबाउट इट, बिकॉज किंग असतो आणि मग किंगची रिस्पॉन्सिबिलिटी. ओव्हरऑल किंगचं लाईफच थोडं डिफिकल्ट असतं, नो लोनली ॲट द टॉप टाईप. आणि मग खूप सारं पॉलिटिक्स असतं, खूप मंत्रिमंडळ असतं, अँड देन एव्हरी वन इज ट्राईंग टू पुट देअर फॅमिली ऑन द थ्रोन. सो त्यामुळे किंग काइंड ऑफ कटपुतली असतो. बट आय वॉज इम्प्रेस्ड बाय दिस किंग. म्हणजे तो एकाच वेळेला बावळट पण दाखवलाय, म्हणजे असा वेडा पण दाखवलाय, आणि त्याचमुळे तो इनोसंटली प्रेमात पण पडतो, आणि तो तेवढाच कमिटमेंटने प्रेमात पडतो. बट ॲट द सेम टाइम ॲज अ किंग तो खूप हुशार दाखवलाय. आणि ॲज अ किंग म्हणजे तो शार्प आहे, पण तरी त्याच्यात इमोशन्स आहेत. ह्या दोन गोष्टी त्याने खूप छान प्रकारे त्या किंग, म्हणजे त्या किंगचं कॅरेक्टर, द वे इट इज रिटन, इट्स अमेझिंग. आणि देन तिची अशी स्टोरी आहे की लाईक दे फॉल इन लव्ह, बट देन दे गेट सेपरेटेड, देन दे कम टुगेदर अगेन, अँड शी बिकम्स दिस शॅमन. तर शॅमन्स हा प्रकार मला खूप वियर्ड वाटला. तो वियर्ड आहेच, बट ठीक आहे, म्हणजे पास्टमध्ये असं असू शकतं आणि त्यांच्याकडे हे खूप आहे, मे बी ते म्हणजे बिलीव्ह इन इट मे बी. तर ती शॅमन असते जिला लाईक म्हणजे I'm not sure exactly what it is, but I think the ghost or they are possessed by a spirit, and then they can see the future, they can see things, and they can perform magic, or they can be like this talismans, like जे लोकांना प्रोटेक्ट करतात. आणि मग तो बिकॉज तो सॅड असतो त्याच्या प्रेमाला म्हणजे गमावल्यामुळे, तर मग त्याला प्रोटेक्ट करायला तिलाच पाठवतात. आणि बऱ्याच लोकांना माहिती नसतं असं. खूप म्हणजे स्टोरी इंटरेस्टिंग पण आहे, सिम्पल पण आहे, पण बऱ्याच गोष्टी आहेत. आणि ओव्हरऑल द वे दे हॅव डन इट, डायलॉग्स खूप भारी आहेत, खूपच भारी आहेत. मी आता थोडे दिवस आधी, बिकॉज हा व्हिडिओ बनवायचा म्हणून मी जाऊन परत बघितले काही एपिसोड्स, आणि आय केप्ट वॉचिंग, एकानंतर दुसऱ्यानंतर तिसऱ्या, लाईक हा मला आठवतंय, ओ असं झालं होतं कदाचित, हा, आणि देन आय केप्ट वॉचिंग. सो ओव्हरऑल आय डोंट नो, छान वाटतं.
वेगवेगळे रिलेशनशिप्स खूप छान आहेत. त्याचं म्हणजे त्या किंगचं आणि त्या किंगचा जो इनन्स असतो, म्हणजे त्याच्याबरोबर जो काम करत असतो हेड, म्हणजे त्याचा त्याचा प्रधानची मॅनेजर, आय डोंट नो, असं एक पोस्ट असते जो कायम त्याच्यासोबत असतो किंग सोबत. अ, त्यांचं रिलेशनशिप पण खूप क्यूट आहे. म्हणजे बिकॉज त्याने त्याला खरं लहानाचं मोठं केलेलं असतं, सांभाळलेलं असतं, ही इज ओल्डर दॅन हिम, बट देन ही इज अ किंग. सो यु नो, the way he's the way he cares for the king, but then he has to obey him. तर ते रिलेशनशिप, that was the first time I was watching it. सो मला या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या. नंतर मग बऱ्याच साऱ्या पिरियॉडिक ड्रामाजमध्ये ह्या गोष्टी बघायला मिळाल्या, बट इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. सो मला या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या त्यातल्या. अँड अजून मला जे काही आवडलं ते म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी तर छानच आहे. द म्युझिक, the background music has a completely different feel. The songs like are like this old flowy songs like classical music, आणि त्याचा एक वेगळाच फील येतो. तर मी ते खूप ऐकत बसायचे जेव्हा मी फर्स्ट टाइम हा ड्रामा बघितला होता. द कॉस्ट्युम्स आणि मेकअप आणि त्यांची लँग्वेज इज व्हेरी डिफरंट. सो आधी आधी मला काही शब्द ओळखीचे झाले होते, बट ह्या ड्रामामध्ये इट्स व्हेरी डिफरंट. द द लँग्वेज दॅट दे यूज, इट्स व्हेरी डिफरंट. जसं आपल्याकडे पण असतं हिस्टॉरिक ड्रामाजमध्ये, किंवा आता आपण लाईक वी वॉच शिवाजी महाराजांचे काही मूवीज बघितले किंवा सिरियल्स बघितल्या, तर त्याच्यामध्ये कशी वेगळी लँग्वेज असते. मराठी सुद्धा हेवी असतं, हिंदी किंवा हिंदी रामायण महाभारतात गेलं तरी वेगळं लँग्वेज असतं, तसंच त्यांचं आहे. सो दॅट वॉज डिफरंट. Food that you get to see in this periodic dramas, it's interesting, especially त्यांचे जे स्वीट्स असतात विथ द फ्लॉवर ऑन टॉप. तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. असं वाटतं कधीतरी मला ते खायला आवडेल, खाऊन बघायला आवडेल की कसं कसं लागत असेल फ्लॉवर. आणि मोस्टली आय थिंक ते आर शुगर ग्लेज्ड ऑर डिप्ड इन शुगर सिरप असं मला वाटतं. आय इमॅजिन द टेस्ट ऑफ इट. सो असा हा पिरियॉडिक ड्रामा आहे, द मून एम्ब्रेसिंग द सन. इट्स अ क्लासिक वन, आणि खरंच इट्स अ गुड एक्सपिरियन्स टू वॉच इट. आणि इट्स अ हॅपी एंडिंग. सो हॅपी एंडिंग, इफ द एंडिंग इज हॅपी, आय एम हॅपी. सो ओव्हरऑल इट्स अ गुड वॉच, आणि मला खूप आवडला होता. आणि आता मी परत बघितला तेव्हा पण मला छान वाटलं बघायला. सो you can go and watch it and let me know if you like it. The Moon Embracing the Sun. आणि तोपर्यंत मी तुमच्यासाठी नेक्स्ट ड्रामा घेऊन येतेच. सो सी यू नेक्स्ट टाइम. टिल देन एन्जॉय दिस नाईस कोल्ड वी हॅव इन मुंबई आणि हॅव फन. बाय. सी यू नेक्स्ट टाइम.